पहिल्यांदा काय आहे, आपल्याला एखादी वेबसाईट रँकिंग करायची, इंटिरियरची वेबसाईट रँकिंग करायची किंवा कोणतं पण औषध आहे, तर पहिल्यांदा लोक गुगलवरती सर्च काय करतील, तुमचा युजर काय सर्च करेल. आता मला फिट राहायचंय तर मी फिट ज्यूस सर्च करेल किंवा हेल्दी ज्यूस सर्च करेल. हाऊ टू रिड्यूस बेली फॅट मी असं पण सर्च करू शकतो. हाऊ टू रिड्यूस माय वेट असं पण सर्च करू शकतो. मग हाऊ टू रिड्यूस माय वेट असं जर टाकलं तर तुमचं जे वेबसाईट आहे ना, ते एक नंबरला आली पाहिजे. पण आता तुम्ही सांगा, हाऊ टू रिड्यूस फॅट हे किती लोक सर्च करतात आणि फिट ज्यूस हे किती लोक सर्च करतात, हे पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. जर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ह्या कीवर्डसाठी फक्त 250 लोक काय करतात, महिन्याला सर्च करतात आणि डेटा सायन्स कोर्सेस ह्याच्यासाठी 10 मिलियन लोक सर्च करतात. मग मला वेबसाईट कशासाठी रँकिंग केली पाहिजे? डेटा अनालिटिक्स कोर्सेस नियर मी ह्याला 1200 लोक सर्च करतात आणि डेटा अनालिटिक्स कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी ह्याला 10,000 लोक सर्च करतात. मग मला कशाला रँकिंग केली पाहिजे? 10. म्हणजे सगळ्यात जास्त लोक जर सर्च करतात तर प्रॉबॅबिलिटी की जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईटवरती येतील. मग तुम्हाला किती लोक कशा कोणत्या कीवर्डसाठी सर्च करतात? मग आता 3 कीवर्ड दिले तुम्हाला: डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट आणि डिजिटल मार्केटिंग अकॅडमी. तर सगळ्यात जास्त लोक अकॅडमीला सर्च करतात का क्लासेसला सर्च करतात का इन्स्टिट्यूटला सर्च करतात का नियर बाय मीला सर्च करतात, हे तुम्हाला काय करावं लागतं? रिसर्च करावं लागतं. आणि ते रिसर्च करण्यासाठी टूल वापरावं लागतात. तर कोणते टूल वापरतात? पहिला टूल आहे गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. मग तो गुगल ॲडचाच आहे, म्हणजे गुगलचाच आहे. दुसरा काय आहे? उबर सजेस्ट. उबर सजेस्ट कोणाचं आहे? नील पटेलचं आहे. त्यानंतर कोणता आहे? एस-सी-एम रस आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? एचरेफ आहे. तर 5 ते 6 टूलची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे. टूल काय करतो? आपलं काम सोपं करतो. सायकल पंक्चर काढायची, तर मग काय वापरतात तुम्ही? टूल वापरतात. बरोबर आहे? तुम्हाला चहा खाली घ्यायचा आहे, तर तुम्ही काय वापरतात? फडकं वापरतात. तो हा म्हणतोय फडक्याने पोळण्याची शक्यता आहे ना, पक्कड वापरतात. म्हणजे पक्कड एक टूल आहे. तुम्हाला एक नट बोल्ट ओपन करायचं तर त्यासाठी काय वापरतात? पानं वापरतात. तो पण एक टूल आहे. तर मग तुमचं काम सोपं करण्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये टूल वापरायचे आहेत. तुम्हाला लोगो बनवायचा आहे, तर तुम्ही एखादा टूल वापरणार. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची, तुम्ही एखादा टूल वापरणार. तर तो टूल म्हणजे काय? तुमचं काम सोपं करतं. मग तुम्हाला जर माहीत नसेल Google ॲडमध्ये किंवा एस-सी-ओमध्ये की सगळ्यात जास्त लोकं काय सर्च करतात आणि कसं सर्च करतात. मग तुम्हाला जर कीवर्ड प्लॅनर टूल ओपन करायची, तर आता नवीन पोर आहेत तुम्ही, तर तुम्हाला माहिती आहे का कुठं क्लिक करायचं? माहिती आहे का? नाही. तर काय करायचं? Google ॲड सर्च करायचं आणि लॉग इन केल्यानंतर साइन इन करायचं. तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होतो आणि जर डॅशबोर्ड रेडी असेल, तर डायरेक्ट टूलवरती जायचं. कुठे जायचं? टूलवरती जायचं आणि इथं काय करायचं? प्लॅनर. आणि इथं काय? कीवर्ड प्लॅनर. डिस्कव्हर न्यू कीवर्ड. आता कीवर्ड कसे सर्च करायचे ते पण सांगतो मी तुम्हाला. इथं काय करायचं? काय टाकलं आपण? स्पोर्ट्सचा किंवा स्लिम फिट ज्यूस. काय काय लोक असं पण सर्च करत असतील ना, पोटसाप मेडिसिन असं पण लोक सर्च करतात. मग लोक काय सर्च करतात ना, ते इथं एंटर करायचं. नंतर काय? किंवा एवढंच आधी सर्च करून पाहू आपण. हा काय टाकलाय मी? कीवर्ड टाकलाय. कीवर्डचे टाइप्स असतात. काय असतात? की म्हणजे काय? चालेल. म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड. कीवर्ड म्हणजे काय? इम्पॉर्टंट वर्ड. मग तुमचा बिझनेस आहे, तर तुमच्या बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट वर्ड काय आहे? जसं की माझं काय आहे? डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्सचा कोर्स आहे. तर मग डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्स हे माझे काय? तर कीवर्ड आहे. मग तुमच्या बिझनेसमध्ये तुमचे कीवर्ड काय आहे? तर हे रिसर्च करावं लागतं. तुम्ही जर चुकीचे कीवर्ड रिसर्च केले तर चुकीचा बिझनेस ग्रो होईल. मग तुमचं लोक आता सगळं बिझनेस जर वाढवायचा असेल, तुमची जर ऑनलाईन काय करतात तुम्ही? प्रॉडक्ट विकतात किंवा ऑफलाईन प्रॉडक्ट विकतात. जर आता मला माहितीच नाही तुमचं प्रॉडक्ट आहे. फिट राहण्यासाठी तुम्ही ज्यूस विकतात, हे तुम्हाला माहितीच नाही. आता माझं क्रिकेटचं क्लब आहे, हे तुम्हाला माहित होतं का?
मी आत्ता सांगितलं म्हणून तुम्हाला काय झालं माहीत झालं. आणि तुम्ही जर Google वरती सर्च केलं असतं बेस्ट क्रिकेट क्लब इन PCMC, तर मग तुम्हाला NMDचं नाव तिथं मास्टर क्लास क्रिकेट क्लब आलं असतं. मग तुम्ही काय केलं असतं, त्याच्यावरती ओपन केलं असतं आणि कॉल केला असता. तो कॉल मला लागला असता आणि म्हणलं असतं तुम्ही तर सरच बोलतात. माहित होतं का? जोपर्यंत आपण त्याचे काय करत नाही, तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत कॉल येईल का? व्हिजिट येतील का? क्लिक्स येतील का? नाही येतील. मग तेच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हे तर सर्च केलं तर ह्याला फीड साठी किती लोक सर्च करतात हे क्लिक करायचं. तुम्हाला इथं ग्राफ पण दिसेल आणि किती लोक सर्च करतात. नाहीतर उगाच तुम्ही वेस्ट केलं. काय केलं? आपण बिझनेस करतोय, कशासाठी करतोय? पैसे कमवण्यासाठी. आणि पैसे कसं कमवू शकतो? सपाट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला जर फक्त 250 सर्चेस असते महिन्याचे, आणि त्याला जर डिव्हायडेड बाय किती केलं असतं आपण? 30 केलं असतं. कारण 30 दिवसाचा काय असतो? महिना. तर मग दिवसाचे किती लोकांनी सर्च केले असते? 8 ते 9 लोकांनी सर्च केलं. मग 9 लोक पैकी 3% म्हणजे किती? 9चे 3% किती होतात? 3 लोक माझ्या वेबसाईट वरती आले असते. आणि 3 मधले त्याच्यातले 3% म्हणजे मला महिन्याची फक्त एक पण व्हिजिट नसते आली. मग एक जर लीड मला आली तर माझे ऍडमिशन किती होतील? 0 किंवा 1. मग मी जर महिन्याचे एक ऍडमिशन केलं असतं तर माझी इन्स्टिट्यूट चालली असती का? त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काय की तो जो तुम्ही बिझनेस करतात तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे का? तुम्ही जे बिझनेस करतात त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे का? तुम्हाला पोटेन्शियल कसं समजेल? लोक किती त्याला रिस्पॉन्ड करतात. डिमांड जर असेल तरच काय करू शकतो? बघा किती लोक सर्च करतात. आता पण इथं काय डिमांड वाढत चालली 300%. 210 लोक सर्च करतात. किती लोक सर्च करतात? हे एका ब्रँडचं नाव पण आलेलं आहे, त्याला पण लोक किती लोक सर्च करतात. मग तुम्हाला आता कीवर्डला ह्या रँकिंग करायचंय का नाही करायचं हे तुमच्यावरती डिपेंडेंट आहे. अजून एखाद्या प्रॉडक्टचं नाव, आता ह्याच्यामध्ये किती कीवर्ड आलेत ते बघा. तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावा लागतात. ह्याच्यावरती क्लिक करा. सगळ्यात जास्त कशाला? स्लिम फिट ज्यूस. नंतर काय? नंतर काय? हे सगळं खाली येतंय तुम्हाला. आता काय काय लोकांना समजेल की इथं बघा 10 लोकांनी जर महिन्याला सर्च, हे मंथली सर्चेस आहेत. किती सर्चेस आहेत? मंथली सर्चेस आहेत. आणि जर तुम्ही Google ॲड रन केली तर तुम्हाला 1 नंबरच्या पेजवरती दिसण्यासाठी खूप कमी पैसे लागतात. ₹13, ₹11, ₹10. म्हणजे ह्याची CPC खूप कमी आहे. पण हे पुढं ग्रोइंग होणार आहे. काय दाखवतंय? ग्राफ वरती चाललेला आहे. म्हणजे पुढे ह्या जे ज्यूस आहे ना त्याला डिमांड खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं फ्युचरचं पण तुम्हाला प्लॅन करावा लागतो. आता मी जर दुसरा कीवर्ड तुम्हाला सर्च करून दाखवतो. इथं मी टाकतो काय? स्टॉक किंवा 2 BHK फ्लॅट टाकू आपण. इन पुणे. काय टाकलं? इन पुणे. आणि इथं काय केलं? एंटर केलं. आणि ह्याच्यावरती कीवर्ड रिसर्च केला. आता एखादा माणूस आपल्याकडे बिझनेससाठी येतो आणि तो काय बोलतो, की सर मी काय करतोय, माझी रिअल इस्टेटची कंपनी, मी चॅनल पार्टनर आहे, तर मी तुम्हाला ₹5,000 देतो दिवसाचे. तर मला किती लीड येतील? मग तुम्ही काय कॅल्क्युलेशन करणार? आता जसं की ह्याचं प्लेसमेंट झालंय आणि तो कुठेतरी जॉबला लागलाय. तुला मी म्हटलं की काय कर, आमची IT कंपनी आहे. आम्ही काय करतो ॲप डेव्हलपमेंट आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचे सर्व्हिसेस देतो. तर मी तुला ₹1,000 देतो, तर मला किती लीड येतील ₹1,000 मध्ये? मग मला आता तू सांग, 2 BHK फ्लॅट्स इन पुणेचे मला किती लीड द्यायचे दिवसाच्या? हा पण ठीक आहे, कर सर्च तू. इथं केलंय मी सर्च. हा किती इथं? 2 BHK पुणे
5,400 लोक सर्च करतात. असेंडिंग ऑर्डरने लावले बघा, असेंडिंग आणि डिसेंडिंग सगळ्यात कमी लोक सर्च करणार आहेत. तुम्हाला काय करायचे, असेंडिंग ऑर्डरने लावायचे का एरो खाली घ्यायचा आहे. आला? मग मला तुम्ही सांगा किती मला लीड देऊ शकतो तू सांग. का बरं? लीड किती येतील मला ते सांग. 2 BHK फ्लॅट्स इन पुणे किती लीड मला द्यायची दिवसाच्या? फर्स्ट कीवर्ड तुला काय एकच कीवर्ड टाकायचा असतो का? एसईओ मध्ये पण एकच कीवर्ड असतो का? मी जर आता कुणी जर सर्च केलं बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तरी आपलंच एक नंबरला आलं पाहिजे. नियर मी केलं तरी आपलंच आलं पाहिजे. विथ 100% डिजिटल मार्केटिंग कोर्स तरी आपलंच आलं पाहिजे. तर हे एक नंबरला येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एसईओ करावं. मग एसईओ करण्यासाठी आपल्याला कीवर्ड रिसर्च करावा लागतो. आणि कीवर्ड रिसर्च म्हणजे काय, तुम्ही आयुष्याचा जोडीदार जर चुकीचं जर निवडलं तर काय होणार आहे? आयुष्य स्पॉइल होणार आहे. जसं तुम्ही जर तुमच्या गुगल ऍड मध्ये जर चुकीचे कीवर्ड निवडले तर तुमच्या वेबसाईटवरती इम्प्रेशन नाही येणार. तुमच्या वेबसाईटवरती इम्प्रेशनच नाही आले तर क्लिक नाही येणार. तुम्ही एफसी रोडला गेलात आणि काय केलं, तिथं मुलीच नसल्या तर तुम्ही कोणाला बघणार? हा, तुम्ही एफसी रोडला गेलात, 100 मुलींना पाहिलात तर त्याच्यातले किती पटू शकते तुम्हाला? प्रोबॅबिलिटी किती आहे? त्या मुलींनी तुमच्याकडे बघितलंच नाही तर पटू शकते का? मग तुमच्याकडे बघण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? बरोबर. मग आता आपण जर कॅम्पेन रन करतोय किंवा आपण काय करतोय, गुगलवरती आपण काय केलं, आता एक कीवर्ड रिसर्च करून दाखवतो तुम्हाला. इथं गुगलवरती सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मग इथं 3 ते 4 वेबसाईट आलेत बघा. ह्यांची पण आली, ह्यांची पण आली आणि ही पण आली. मग तुम्ही कुठं क्लिक करणार? तुम्ही फर्ग्युसन कॉलेजला गेलात, मुली तर भरपूर दिसतात पण तुम्ही कोणत्या मुलीकडे बघणार? जी चांगली असेल ते. हा बरोबर, जी चांगली असेल ते. मग ह्या तिघांमध्ये चांगलं काय आहे? म्हणजे त्यांचा टॉप चांगला असेल का केस चांगले असतील, कोणाकडे जास्त बघणार? हा, मग रेटिंग तर दिसत नाही वेबसाईट मध्ये. म्हणजे फर्स्ट जे जवळ असेल त्या मुलीकडे जास्त वेळ पाहायचा, लांबच्या मुली बरोबर आहे ना, जेवढं जवळ असेल तेवढं लक्ष लवकर जातं, अटेन्शन पण गेलं पाहिजे. तर मग तेच सांगायचं की आपण कसं एखाद्याने जर चांगले कपडे घातलेले असेल, मेकअप चांगला केला असेल तर त्याच्याकडे लगेच लक्ष जाईल. तसं आपले हे गुगल ऍड रन केले किंवा आपण एसईओ करतोय तर तिथे तुमचं हेडलाईन सगळ्यात महत्वाचं आहे. तिथे जर असेल ऍडमिशन ओपन फॉर किंवा इथं डेटा सायन्स कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी आणि इथं नुसतं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे असेल तर तुम्ही कुठे पाहणार जास्त वेळ, कुठं क्लिक करणार? डेटा सायन्स कोर्सेस. तर मग तुम्हाला हे हेडलाईन पण व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. समजलं का? हेडलाईन जर चांगली जर असेल ना, तुम्ही भलेही ते खाली असेल तरी पण काय करतात, तिथे जाऊन क्लिक करणं. त्याच्यामुळे अट्रॅक्टिव्ह हेडलाईन पण करणं. पण आता सपोज ह्याच्यात ही वेबसाईट जर डायरेक्ट 100 नंबरच्या पेजवरती असते तर प्रोबॅबिलिटी खूप कमी आली असती. एखादी मुलगी खूप सुंदर दिसते पण ती घराच्या बाहेरच निघत नाही, मग तुम्ही काय करणार? होईल का बघणं? तुमच्याकडे बिझनेस मध्ये पोटेन्शियल आहे पण ते लोकांना समजतच नाही तुमचा बिझनेस आहे म्हणून, किंवा कोणाला दिसतच नाही. आपला अल्टिमेट गोल जास्तीत जास्त ऑक इन आणणं किंवा जास्तीत जास्त वेबसाईट वरती क्लिक आणणं असतं. मार्केटिंग म्हणजे काय? गाजावाजा करणं, बरोबर आहे. पब्लिसिटी करणं. आणि पब्लिसिटी कधी होती? लोकांना दिसलं तर. तुझा स्वभाव खूप चांगला आहे, पण कसं समजेल लोकांना तुझा स्वभाव चांगला आहे म्हणून? तुझ्या सोबत राहिल्यावर आणि तू त्यांना काहीतरी बोलल्यावर. नाही बोललं तर समजेल का? आता बघा, आपलं एक नंबरला दिसतंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे म्हणून जास्त ऍडमिशन होतील का? तू सांग, होतील का? एक नंबरला दिसतंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, मग किती ऍडमिशन? आता एक नंबरला दिसतंय आपलं एसईओ मध्ये,
बरं स्पॉन्सर्ड मध्ये नाही दिसत पण एसईओ मध्ये दिसतंय. तर मग डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला किती ऍडमिशन होतील असा क्वेश्चन विचारला. सांग. अगोदर लेट तर येत ना आपल्याला ऍडमिशन पर मंथ 20. मग ह्याला काय म्हणतात माहितीये का? आंधळ्याचं काय? अंदाज मारतोय तो. असं तुम्हाला कॅल्क्युलेशन का मी काय विचारलंय की 1 नंबरला डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे तुम्ही कीवर्ड रिसर्च कशासाठी करताय? 50 काय येतील? 100 का नाही येणार? सिक्युरिटी गार्ड जर तुम्ही झालात तर तुम्हाला 50 लाखाचं पॅकेज भेटेल का? का नाही भेटणार? का भेटणार? एक रेंज असते ना. तसंच आहे की आता मी काय लिहिलंय बेस्ड काय केलंय डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. त्याच्यासाठी आपली वेबसाईट 1 नंबरच्या पेज वरती दिसते. पण डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे आज सपोज बघा काय करायचंय 100% तुझं काय पण असू दे पण तिथं पोटेन्शियलच नसेल तर आता वेदांत आहे. वेदांत वेळच्या अंगावरती 500 किलोचं वेट दिलं तर तो उचलणार आहे का? तो किती उचलू शकतो? 60-70 किलो. मग आपल्या डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी किती लोक सर्च करतात? हा मग तुम्हाला आधी काय करावं लागेल पहिल्यांदा त्या कीवर्डचं पोटेन्शियल समजून घ्यावं लागेल. अंदाज 25 तुम्ही कसं मारला? टोला मारला. तर रिअल इस्टेट वाल्याला काय सांगितलं दररोजची 4 ते 6 लीड देतो तुम्हाला आणि त्याला लीड किती दिल्या? 0. मग असं नाव चांगलं होईल का खराब होईल? का बरं? लीड दिले नाही. मग आमची इच्छा आहे त्याला लीड देण्याची तरी पण नाही देऊ शकत का? माहिती नसल्यामुळे. मग माहिती कशी करून घ्यायची त्यासाठी कीवर्ड रिसर्च आलं पाहिजे. तू सांग आता. हा मग व्हिजिट गेलेत. तू एफसी रोडला गेला 10 मुली तुझ्याकडे बघून हसल्या म्हणजे त्या तुला पटल्यात का? ते येतील का तुमच्या घरी? तुमच्या घरी किती आले ते सांग मला. अल्टिमेट 10 लोकांनी क्लिक केलंय म्हणजे त्यांनी वेबसाईट वरती गेले का? वेबसाईट गेले तर गेले पण तेव्हा गेल्यानंतर सगळेच लोक क्लिक करतात का? इन्क्वायरी देतील का? नाही. मग तुझी आता डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी किती लोक सर्च करतात? 2 BHK फ्लॅट साठी. मग 2 BHK फ्लॅट्स इन पुणेसाठी 2,500 लोक 5,200 लोक 400 लोक सर्च करतात एका महिन्याला करतात. मग दिवसाचे किती होतात? डिवायडेड बाय 30 करावं लागेल. किती होतात मग? 180 होतात. मग 180 लोक जर दिवसाचे सर्च करतात तर 180 लोक तुमच्याच वेबसाईट वरती येतील का? त्याच्यातले 30% जर तुम्ही 1 नंबर मग 180 चे 30% किती होतात? 40 होतील. 30-40 होतील. मग 30-40 लोक तुमच्या वेबसाईट वरती येतील. मग तुमच्या वेबसाईट वरती 30-40 लोक आले तर सगळेच फॉर्म भरतात का? नाही. त्याच्यातले 30% लोक फॉर्म भरतात. मग 40 चे 30% किती होतात? 12. मग 12 लोक तुमचे इन्क्वायरी फॉर्म भरतात. मग आता तू सांग ह्याच्या वेबसाईट वरती 10 लोकांनी क्लिक केले मग 10 चे 3% किती होत आहे? मग 3 लोकांची इन्क्वायरी यायला पाहिजे. एवढी प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. कारण क्लिक केले म्हणजे काय सगळेच लोक काहीतरी कारण आहे म्हणून क्लिक केलं असेल ना तर एवढी प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढता आली पाहिजे. मग आता त्यांनी काय सांगितलं की आपल्याला दिवसाचे 20 लीड येतील. कशासाठी? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी. आपण मग एकदा काय करू चेक करू खरंच 20 लीड येतील का? तर काय करायचं आपल्याला इथे जायचं आणि इथे गेल्यानंतर हा कीवर्ड रिसर्च करायचा. कुठं जायचं? क्लिक करायचं. भले आपली वेबसाईट 1 नंबरच्या पेजला दिसत असेल आणि डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेसाठी किती लोक सर्च करतात? सेम तेवढीच असतील का? 5,400. बरोबर आहे. तर 5,400 म्हणजे टोटल लीड किती येतील मग आता जसं आपण आता कॅल्क्युलेशन केलं होतं तसं 12 लीड येतील. पण कधी येतील? जर तुमची 1 नंबरच्या पेजेस वरती दिसली.
इथं मोठं पण करता येतं इकडं बघ. मग आता तुमची जे वेबसाईटमध्ये काय करायचं, 1, 2, 3, 4, 5 हे असे कीवर्ड रिसर्च करायचे आणि हे कीवर्ड काय करायचे, आपल्या वेबसाईटमध्ये टाकायचे. म्हणजे काय, कुणी काय पण सर्च केलं, एखाद्याने डेटा अनॅलिस्ट कोर्स पुणे, डेटा अनॅलिस्ट कोर्सेस इन पुणे असं जर सर्च केलं तरी ते त्या कीवर्डसाठी आपली वेबसाईट पण राहील. हे टूल आहे ना, म्हणजे बेसिकली दुसऱ्या पण ऑदर एजन्सीवाले हेच वापरतात ना. वापरतात. हा, मग त्यात म्हणजे आपलीच कशी मग फर्स्ट लाईन. समजा आता 5 जणांनी आपली वेबसाईट बरोबर आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट समजली मला. तुम्हाला मी काय शिकवतोय, एसईओ शिकवतोय. काय शिकवतोय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याचं म्हणणं काय आहे, की माझे कॉम्पिटिटर पण हेच टूल वापरणार आणि त्यांना पण एवढेच रिझल्ट दाखवणार आहे. बरोबर आहे. तू डॉक्टरकडे गेला, तू एनएमडी डॉक्टरकडे गेला तरी एनएमडी डॉक्टर तुला काय सांगणार आहे, चेक करणार आहे आधी कानातलं घालून. बरोबर आहे. ताप वगैरे चेक करेल. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं तरी तो तसंच करणार आहे. तिसऱ्या डॉक्टरकडे गेलं तरी तसंच करणार आहे. आणि नंतर काय सांगणार आहे, किती दिवसापासून आहे, तुम्हाला ब्लड टेस्ट करावं लागेल जर 5 ते 6. अशीच प्रोसिजर असते डॉक्टरची कुठं पण गेला तरी. आणि ते ब्लड टेस्ट केल्यानंतर काय होणार आहे, तुला एक्झॅक्टली काय झालंय हे समजणार आहे. प्रत्येक डॉक्टर असंच करतो कोणाकडे गेलं तरी. तसं आपण म्हणजे काय, बिझनेसचा डॉक्टर आहे. आपल्याला काय करायचंय, एसईओ करायचा आहे. मग एसईओ म्हणजे काय, वेबसाईटला रँकिंग करायचंय. तर प्रत्येक माणूस तशीच प्रोसिजर फॉलो करणार. तो पण काय करणार, जास्तीत जास्त लोक काय करणार, वेबसाईटवरती आणण्याचा प्रयत्न करणार. आता इलेक्शनसाठी उभं राहिलो आपण, तर प्रत्येक माणूस प्रचार करतो त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. पण निवडून कोण येतो, ज्याचा जास्त दबदबा असतो, ज्याला जास्त ओटं पडतात, तेच जास्त मतं पडतात, तोच निवडून येईल. तसंच आहे की आपण एक मॅरेथॉन घेतली, आपण 10 लोक येतं. तुला पण माहिती आहे आता आपल्याला इथं पळायचंय, ह्याला पण माहिती आहे आपल्याला पळायचंय. मग निवडून कोण येईल, ते 1 नंबरला कोण येईल, जो जास्त पळेल तो. मग त्यांनी जास्त पळण्यासाठी आधी किती दिवस मेहनत केली असेल, त्याच्यात तो 1-2 महिने म्हणजे किती मग वर्ष. आधी ते जेवढी जास्त प्रॅक्टिस केलेली असेल तो 1 नंबरला येईल ना. मग तसंच आहे की एसईओ इज द लॉंग मॅरेथॉन. जो सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी करतो, जो सगळ्यात जास्त प्रॉपर ऍक्टिव्हिटी करतो, जो सगळ्यात जास्त व्यवस्थित वर्कआउट करेल, तोच काय करेल, 1 नंबरला दिसेल. चुकीचे मेहनत केली तर चुकीचं रिझल्ट येईल आणि ज्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं तो काय करेल, 1 नंबरला येऊ शकतो. एसईओ म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट. मग आता आपल्याला माहिती आहे प्रोसिजर काय आहे, की ह्या कीवर्डला आपल्याला काय करायचंय, रँकिंग करायचंय. आता तुला माहिती आहे की 1 नंबरला जर वेबसाईट आणायची असेल तर काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या वेबसाईटला नाव द्यावं लागतं. त्यानंतर काय करतात, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, कीवर्ड मी एवढे काढले, पण तुला तिथं हेडिंग टाकावं लागेल, डिस्क्रिप्शन टाकावं लागेल आणि मेटा डिस्क्रिप्शन टाकावं. मग हेडिंग मध्ये तू काय टाकणार, डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकणार आणि मेटा डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकणार. आता माझा कॉम्पिटिटर काय टाकेल, हेडिंग मध्येच टाकेल डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मेटा डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकेल, डेटा सायंटिस्ट कोर्सेस इन पुणे. हे तर थोडं थोडं चेंज होऊ शकतो का नाही. किंवा त्यांनी एखादा कंटेंट लिहिला आणि मी एखादा कंटेंट लिहिला, तर माझा कंटेंट आणि त्याचा कंटेंट जरी इन्फॉर्मेशन सेम असेल तरी लिहिण्याची स्टाईल थोडीशी वेगळी असेल. मग आपल्याला एखाद्याला जर जिंकायचं असेल तर त्या माणसाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन माहीत जर असेल, त्याला काय आवडतं काय नाही, तर आपण लवकर जिंकू शकतो. तसंच की गुगलचे जे रँकिंग फॅक्टर आहेत, गुगलला सगळ्यात जास्त कोणता कंटेंट आवडतो, हेडलाईन कसं आवडतं आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत हे जर फॉलो केले तर तुमची वेबसाईट रँकिंग होते. मग गुगलचं जर आपल्याला एखादं जर वेबसाईट रँकिंग करायचं असेल तर आपल्याला काय द्यावं लागतं, टायटल द्यावं लागतं, डिस्क्रिप्शन द्यावं लागतं आणि मेटा डिस्क्रिप्शन. म्हणजेच एसईओ चे 3 मेथड आहेत. कोणत्या मेथड आहेत, मेथड. आता मी मेथड म्हणजे काय, एक ब्लॅक हॅट मेथड, एक व्हाईट हॅट आणि एक आहे ग्रे हॅट. व्हाईट म्हणजे काय, पूर्णपणे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून आपण जर ती वेबसाईट रँकिंग करतोय तर त्याला व्हाईट हॅट बोलतात. आणि ब्लॅक हॅट म्हणजे काय, वी कांट फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन. आणि तिसरं काय, दोघांचं कॉम्बिनेशन करून जर वेबसाईट रँकिंग करतोय तर त्याला बोलायचं ग्रे हॅट एसईओ. मग एसईओ जर करताय तर सगळ्यात इम्पॉर्टंट लागतं तुम्हाला ऑन पेज एसईओ.
हे काय येतं टाईप्स आहेत. एसईओचे टाईप्स असतात ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. ऑन पेज एसईओ म्हणजे वेबसाईटच्या आतमध्ये चेंजेस करणे. ऑफ पेज एसईओ म्हणजे वेबसाईटच्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटी करणे. समजलं का? तर मग तुम्हाला आता कॉम्पिटिटर 5,000 येतं, पण 5,000 मध्ये सगळ्यात जास्त वेबसाईट कोणाची रँकिंग होईल? कोणाची एक नंबरला येईल रँकिंग? ज्या वेबसाईट वरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येईल ती वेबसाईट एक नंबरला येते. मग ट्रॅफिक माझ्या वेबसाईट वरती आणायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? पूर्ण एकच दिवस ट्रॅफिक आलं तर चालेल का? डेली तुमचं मंथली ऍव्हरेज किती आहे, इयरली ऍव्हरेज किती, त्याच्यानुसार तुम्हाला अथॉरिटी स्कोर दिला जातो. सपोज एक वेबसाईट आहे NMD प्रायव्हेट लिमिटेडची, डिजिटल मार्केटिंगची. त्या वेबसाईटवरती 5,000 लोक आले. दुसरा एक कॉम्प्युटर आहे, त्यांच्या वेबसाईटवरती 10,000 लोक आले. मग एक नंबरला कोणाची वेबसाईट दिसेल, त्यांची का आपली? 10,000 लोकांची. पण इथं गुगलने अजून एक कंडिशन टाकली, काय? नुसते लोक येऊन उपयोग नाही, काय आलं पाहिजे? आपल्याला रँकिंग करायची ना. रँकिंग म्हणजे काय? एक नंबरला दाखवायची. तर गुगलने परत इथं कंडिशन अशी टाकली, एक नंबरला आणण्यासाठी नुसतं वेबसाईटवरती आला आणि लगेच रिटर्न गेला तर त्याला कमी स्कोर. तो वेबसाईटवरती, माझ्या वेबसाईटवरती 5,000 लोक आले आणि प्रत्येकाने 2-2 मिनिटं टाइम स्पेंड केला आणि त्याच्या वेबसाईटवरती आले 10,000 लोक आणि प्रत्येकाने 10-10 सेकंद टाइम स्पेंड केला वेबसाईटवरती लोकांना घेऊन येणं हा एक पहिला टास्क आहे. आणि जास्तीत जास्त वेळ त्यांना स्पेंड करायला लावणं वेबसाईटवरती, तो सगळ्यात आहे. म्हणजे लोकांना घेऊन पण येणं इम्पॉर्टंट आहे आणि काय करणं इम्पॉर्टंट आहे, टाइम स्पेंड करायला लावणं पण इम्पॉर्टंट आहे. मग त्यांना टाइम स्पेंड जर करायला लावायचा असेल वेबसाईटवरती, मग गौतमी पाटीलचा आपण कार्यक्रम लावायचा का? हा? मग काय करायचं? आपल्या बिझनेस रिलेटेड काय करावं लागेल? माहिती द्यावी लागेल. मग माझीच इन्फॉर्मेशन सनी लिओनीने दिली तर लोक अजून अट्रॅक्टिव्ह होऊन पाहतील, काळजीपूर्वक ऐकतील. आणि मी स्वतः दिली. आता तो गेला या वेबसाईटवरती, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, एखाद्याने सर्च केलं आणि ह्याने काय केलं, इथं क्लिक केलं. मग इथं मुजीबला ज्या गोष्टी आवडतात त्या आहेत का इथं? मुजीबला इथं काय आहे? प्लेसमेंट आहे. काय दिसतंय का? इथं व्हिडिओ लावले. मग इथं व्हिडिओ कोणाचे लावले पाहिजे नव्हते? सनी लिओनीचे का सनी देओलचे? हा? लोकांचा टाइमपास झाला असता इथं येऊन. मग इथं माझ्या फोटोच्या ऐवजी जर इथं करीना कपूरचा फोटो लावला असता किंवा दिशा पटानीचं, चाललं असतं का? का बरं? माझ्यापेक्षा भारी दिसते ना ती. का रिलेव्हंट नाही? तर लावू शकतात तुम्ही, काय करू शकतात? लावू शकतात. पण त्यांचं आणि तुमचं काय रिलेशन आहे हे तुम्हाला गुगलला सांगावं लागतं. ती तुम्हाला एक म्हणजे सपोज आता कधी कधी काय करतं, सचिन तेंडुलकर काय MRF किंवा अपोलो टायरचा काय ब्रँड अँबॅसिडर आहे. मग त्यांच्या वेबसाईटवरती सचिन तेंडुलकरचा फोटो आहे. तर त्यांना ॲग्रीमेंट करावं लागतं आणि ते ॲग्रीमेंट त्यांना SEO मध्ये ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल सबमिशन वगैरे करतात का, किंवा तुम्हाला साईट ह्याच्यावरती साईट मॅपवरती वगैरे सगळं प्रूफ द्यावा लागतो. आता दुसरं एक्झाम्पल काय, आपण प्रसाद कडप्पा नावाचा एक SQL डेव्हलपरचा माणूस आहे, त्याचा फोटो आपण टाकला तर गुगल प्रूफ पण मागणार तुम्हाला की ह्यानी काय केलंय, ह्याचा फोटो का टाकला. तर ह्यानी कुठंतरी मेन्शन केलेलं पाहिजे त्याच्या रिझ्युमे मध्ये किंवा त्याच्या लिंक्डइन मध्ये, तरच तुम्हाला अथॉरिटी. आपलं इम्पॉर्टंट काय आहे की कुणाची वेबसाईट रँकिंग होते एक नंबरला, ज्याची अथॉरिटी चांगली आहे. अथॉरिटी म्हणजे लोक कुणावरती जास्त ट्रस्ट ठेवतात. आणि गुगल सगळा रेफरन्स चेक करतो. मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल सांगितलं होतं. आपण म्हणजे एखादा ब्लॉग लिहिला, हाऊ टू इम्प्रेस गर्ल, काय लिहिलं? हाऊ टू इम्प्रेस गर्ल. मग मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याला काय करायचं? टक्कल करायचं, डोक्याला काळं लावायचं, अजून मुलींच्या नाकावर बुक्की मारायची दिसत नाही, मग मुली इम्प्रेस होतात. असं जर ब्लॉग लिहिला आणि तो ब्लॉग मुजीबने वाचला आणि त्यांनी तशी ऍक्टिव्हिटी केली तर काय होईल? पोलिस पकडून नेतील. मग पोलिस त्याला विचारते तू असं का करतो, तर तो सांगेल की मी गुगलवरती इन्फॉर्मेशन भेटली, तुम्ही पण बघा वाचून. मग पोलिसांना तर खरं वाटेल हे असं दिसतंय. मग ह्याच्यात बदनाम कोण होतंय? गुगल होतंय. मग गुगल अशा ज्या गोष्टी ज्या
खऱ्या नाहीत, त्यांना कधी रँकिंग करतो का? नाही. काय काय लोक असं पण ब्लॉग लिहितात, हाऊ टू अर्न 1 लाख रुपीज इन द 10 सेकंड, इन 2 मिनिट्स, हाऊ टू अर्न 2 लाख रुपीज इन 1 मिनिट, असं पण ब्लॉग येतात ना. युट्यूबला युट्यूबला पण येतात आणि तुम्ही गुगलवरती पण केलं तरी येत. पण ते गुगलवरती रँकिंग होत नाही. गुगलवरती रँकिंग का होत नाही ते, कारण गुगलला माहिती हे इरिलेव्हंट गोष्टी इथं, आणि तुमच्यासोबत जर फ्रॉड झाला तर गुगलच रिस्पॉन्स. त्याच्यामुळे गुगल काय करतो, अशा गोष्टींना लवकर रँकिंग करत नाही, त्यांना सगळ्यात खाली तुमची जर वेबसाईट जर डायरेक्ट 5 करोड नंबरला दिसली, एवढे लांब जाणार आहे का कोण? तर पहिलं पेज, दुसरं पेज आणि तिसऱ्या पेजवरती. मग आपल्याला जर वेबसाईट रँकिंग करायची जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावं लागतात. मग ही वेबसाईट का रँकिंग झाली डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला, तर पहिली तर इथं आल्यानंतर लोक इथं आता सपोज मला काय कोर्स करायचा आहे, मग माणूस कशासाठी आला इथं, सर्च काय केले त्याने, डेटा सायन्स कोर्सेस. मग त्याच्या डोक्यात काय असतं, प्लेसमेंट. बरोबर आहे ना, त्याच्या डोक्यात प्लेसमेंट असेल, त्याच्या डोक्यात करमणुकीचा कार्यक्रम पाहणं असेल का? तो प्लेसमेंट घेईल, मग त्याला इथं प्लेसमेंट दिसते, मग हे ठीक दिसतंय, मग तो काय करतो, ह्याचं नाव लिंक्डइन वरती सर्च करतो, मग त्याला सापडलं, अजून ट्रस्ट बिल्ड होतोय का बिल्ड, आणि नंतर आणि मग तो थांबल्यामुळे तो काय करतो, नंतर परत ह्या व्हिडिओवरती क्लिक करतो, मग तो काय करतो, युट्यूब वरती जातो आणि दुसरेच व्हिडिओ बघत बसतो. पण गुगलला काय वाटतं की आता तो माणूस जो आहे तो कुठे, वेबसाईट वरतीच आहे, मग तो हा व्हिडिओ झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये पण व्हिडिओ का लावलाय की जास्त टाइम त्यांनी स्पेंड करतात. मग जसं आता तुम्ही क्वेश्चन विचारला होता की सगळे लोक कीवर्ड प्लॅनर टूल यूज करतात, सगळे रिसर्च करतात, मग कोणाची वेबसाईट रँकिंग होईल, तर त्यांना हे जे रूल्स अँड रेग्युलेशन, म्हणजे नुसतं त्यांना समजलं की वेबसाईटला वरती घेऊन येणं म्हणजे रँकिंग होते, पण नाहीये. तर काय करणं, रूल्स अँड रेग्युलेशन, तिथं टाइम पण स्पेंड करणं. तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही दार ओपन केले आणि लगेच निघून गेले न बोलता, तुला बरं वाटेल का? तू विचार करत बसतील, पाहुणे लवकर का गेले मला बघून. मग आपल्या वेबसाईटवरती लोक आले तर जास्तीत जास्त टाइम्स पण त्यांनी काय केला पाहिजे. मग टाइम स्पेंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फॉन्ट अट्रॅक्टिव्ह टाकावं लागेल, आणि नंतर इमेजेस पण असणं गरजेचं आहे, आणि कंटेंट पण. दुसरा काय टाकलंय गुगलने एक, जर तुमची वेबसाईट रँकिंग करायची तर ऍटलिस्ट 800 वर्डचा तुम्हाला काय लिहावं लागेल, कंटेंट लिहावं लागेल. कंटेंट शुड बी मोर दॅन 800 वर्ड, तरच तुमची वेबसाईट काय होईल, रँकिंग होईल. आणि हे फोटो जर असेल तर अजून तुमचं चांगलं दिसले का, हा कंटेंट मोर दॅन 800 वर्डचा आहे का, त्याच्यामुळे आपली वेबसाईट रँकिंग होते. आणि दुसरा अजून काय, जर तुम्हाला ही वेबसाईट रँकिंग करायची असेल तर तुमचा लोडिंग टाइम शुड बी लेस दॅन 3 सेकंड. मग तुम्ही काय करणार, किंगडम वरती जाणार, काय टाकणार, स्पीड टेस्ट किंगडम आहे, ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करणार. ह्याचा लोडिंग टाइम किती आहे, कंट्रोल व्ही, काय झालं आपलं दुसरंच, हेच फक्त आणि एंटर केलं. इथं काय लिहिलेलं आहे, आणि तुमचं हा किती सेकंदापेक्षा कमी पाहिजे. तुम्ही आता जसं बोललो आपण मॅरेथॉन आहे, आपण काय केलं, रनिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं वजन 500 किलो आहे, पळू शकतात का तुम्ही जास्त फास्ट? नाही. आणि पळता पळता पडलं तर ते 500 किलोचं त्याला उठायलाच 15-20 मिनिटं लागेल. आणि जर स्लिम फिट असेल तर काय होईल, फास्ट पळू शकतो. तर त्यासाठी आपली वेबसाईट जर स्लिम फिट असेल तर काय अजून फायदा आहे, 3 सेकंदापेक्षा त्याचा लेस देन लोडिंग टाइम पाहिजे. कंटेंट तुमचा 800 पेक्षा जास्तच पाहिजे, समजलं. कीवर्डची लिमिट किती आहे? कीवर्ड किती पण टाकू शकता, जेवढे जास्त तुम्ही कीवर्ड टाका. आता नील पटेलनी सांगितलं की मिनिमम कंटेंट तुमचा 10,000चा तो लिहून देतो. नील पटेल 5 करोड रुपये घेतोय एका वेबसाईट रँकिंग करायची, किती? मग तू कशा वेबसाईटचं करतो, म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, त्यांचं एका सेकंदाच 5 करोड टर्नओव्हर आहे. मग त्यांना काय परवडेल त्यांच्याकडून, मग का तो एवढा कंटेंट लिहितोय.
बघा आता हा लोडिंग टाइम 6.21 आहे. मग ही वेबसाईट काय होणार आता डिग्रेडेड होणार, म्हणजे तुमची वेबसाईट काय होणार आहे खाली खाली जाणार. लोडिंग टाइम जास्त का वाढतो? जर तुम्ही मोठ्या मोठ्या इमेजेस टाकल्या, डायरेक्ट व्हिडिओ टाकले, तर हा लोडिंग टाइम पण कमी करणं गरजेचं आहे. मग एखादा एसईओ करतोय, आता तुम्हाला माहितीच नाही एसईओ का निखिल सर करतोय, तुम्हाला काय करतोय, चुना लावतोय का मेहंदी लावतोय हे समजेल का? मग ज्याला माहिती आहे, आता तुम्ही क्वेश्चन विचारायला पाहिजे ना, आपलं लोडिंग टाइम 6 सेकंदात आहे, आपल्याला 3 सेकंदापेक्षा, मग तो काम करेल. तुम्हाला जर माहित नसेल तर लोक फसवतील. जसं की आपण त्या रिअल इस्टेट वाल्याला फसवलं की दिवसाचे 6 लीड देतो म्हणून. त्याला 6 लीड भेटतील का? ऑफिशियली डिक्लेअर आहे का? का लीड भेटणार नाही? त्याचा प्रोजेक्ट काय आहे? मोशीला आहे. कुठं प्रोजेक्ट आहे? मोशी आणि त्याला फक्त मोशीच्याच लीड आल्या पाहिजे. फक्त 322 लोक. मग आता आपण कीवर्ड रिसर्च करून टाकू. त्याचं काय 2 BHK फ्लॅट आहे. 2 BHK 2 BHK फ्लॅट्स इन, मग मी इंटर केलं. मग 2 BHK फ्लॅट्स इन मोशी जर मी असं सर्च केलं तर मला महिन्याचे किती लोक सर्च करतात? 320. मग 320 डिवायडेड बाय 30 केलं, 320 डिवायडेड बाय 30 केलं तर किती येते? हा? दिवसाचे 10 लोक सर्च करतात आणि दिवसाचे 10 लोक सर्च केले तर त्याच्यातले 30% लोक काय करतील वेबसाईटवर. कधी? जर तुमची 1 नंबरला दिसली तर. आणि आता आम्ही कॅम्पेन रन केलाय तो 10व्या नंबरला दिसतोय, म्हणजे तुम्हाला 1 महिन्यानंतर 1 लीड येणार आहे. आणि त्याला दिवसाचे 6 लीड देऊ शकतो का आपण? पॉसिबिलिटी खूप कमी. मग तुम्हाला आधी असं मार्केट रिसर्च करायचं आणि त्यानंतर त्याला काय करायचं सांगायचं. त्याला सांगायचं की तुमचं 2 BHK फ्लॅट्स इन मोशी, 2 BHK फ्लॅट्स इन, परत आता इथं बघा अजून त्याने एक कीवर्ड सांगितला होता 2 BHK फ्लॅट इन स्पाइन सिटी. मग ह्याला किती लोक सर्च करतात ते बघा आधी. मोशीच येत आहे आणि ते पण एकच कीवर्ड आहे. स्पाइन सिटीला येते का सर? मग तुम्ही मला सांगा, तुम्ही लीड देऊ शकतात का? देव जरी आल्यावरून तरी तो लीड देऊ शकतो का? तुम्हाला प्रॉबिलिटी 10 लोक सर्च करतात महिन्याचे, डिवायडेड बाय 30 केलं तर एक पण माणूस दिवसाचं सर्च करत नाही मोशी म्हणून. मग त्याला आपण खोटं बोलून फसवून काय फायदा आहे का? मग तुम्हाला जर इंटरव्ह्यूला जर गेलात तुम्ही आणि तिथे जर विचारलं की आम्ही काय करतोय ऍप डेव्हलपमेंटचे सर्व्हिसेस देतोय, तर ऍप डेव्हलपमेंटसाठी तुम्ही दिवसाचे किती लीड जनरेट, मग असं कॅल्क्युलेट करून. आता मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, काय क्वेश्चन विचारला? 2 BHK फ्लॅट्स इन मोशी ह्या कीवर्डला मला रँकिंग करून दाखवायची माझी वेबसाईट, तर किती दिवस लागेल तू सांग? तुझं नाव काय? आशिष. हा, किती दिवस लागेल? 2 BHK फ्लॅट्स इन मोशी ह्या कीवर्डसाठी माझी वेबसाईट 1 नंबरला रँकिंग करायची, तर किती दिवस लागेल? ऑनलाईन वाले झोपले का? तीन ते 6 महिने लागतील. 3 ते 6 महिने लागेल. 3 महिने का 6 महिने? 3 महिन्याचा गॅप आहे. जसं की मुलगा व्हायचं म्हणल्यानंतर 9 महिने 9 दिवस लागतात, हा ऑफिशियल टायमिंग आहे. तसं रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागतात? 3 ते 6 महिने लागतात. असं जनरली बोललं जातं 3 to 6 मंथ मध्ये आम्ही रँकिंग करू. पण अप्रोप्रिएट टाइम किती लागेल असं जर विचारलं तर पिंपरीला जायला टाइम किती लागेल? 15 ते 20 मिनिटं असं आपण बोलतो. तसं त्याने 3 to 6 मंथ सांगितलं, बरोबर सांगितलं. तर त्याची पण मग डिफिकल्टी आपल्याला अप्रोप्रिएट जर टाइम काढायचा असेल तर गुगलचा मॅप लावायचा. आपण कोणत्या आत्ता चाललोय, तर मग आता किती वेळ लागणार आहे हे लगेच समजेल मॅप मधून. तर तसं तुम्हाला कोणता टूल, आता मग ह्याच्यासाठी आपल्याला एक दुसरा टूल वापरायचा आहे. त्याचं नाव काय आहे? कोणता टूल आहे?
उबर सजेस्ट. तर ती वेबसाईट रँकिंग करण्यासाठी किती टाइम लागणार आहे, तर तुम्हाला अप्रोप्रिएट दिवसामध्ये पण सांगू शकतात. आणि ह्याच्यामध्ये कोणता कीवर्ड होता तो? टू BH. वेबसाईट टाकून कसं समजेल? कीवर्ड साठी रँकिंग करायचं. वेबसाईट मध्ये किती कीवर्ड असतात? पेजेस जास्त असतात, कीवर्ड पण जास्त असतात. साइन इन करायचंय. उबर सजेस्ट कोणाचं आहे? नील पटेलचं आहे. साइन इन करावं लागेल आधी. झालं 390. तिकडे पण 390 झालं. व्हॅल्यूम म्हणजे काय? घनता. हा, ऍव्हरेज कसं काय? म्हणजे तुम्हाला नव्हतं का घनाचे घनफळ बरोबर बाजू घन होतं का? एल क्यूब वगैरे इंग्लिश मिडियमला एल क्यूब असेल. म्हणजे मंथली सर्चेस 390 आहे. आता ह्याच्यामध्ये काय लिहिणार आहेत ते? SEO डिफिकल्टी. तिकडे काय होतं? कॉम्पिटिशन होती. आणि इकडे काय? डिफिकल्टी. SEO डिफिकल्टी म्हणजे किती डिफिकल्ट आहे तो कीवर्ड रँकिंग करण्यासाठी. मग SEO डिफिकल्टी जर 17 असेल, SEO डिफिकल्टी जर 15 असेल, तर त्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं. तर तेवढे दिवस तुम्हाला SEO करण्यासाठी लागतात. तर समोरच्याला सांगताना कसं सांगणार तुम्ही? SEO डिफिकल्टी 18 आहे. ह्याला रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागेल? 54. 1 महिना 24 दिवस. 1 महिना 24 दिवस. 24 दिवस. 1 महिना 24. हा, कोणाला काय डाऊट आहे का? आता मी तुम्हाला असं मोशीच्या ऐवजी मी काय टाकतो? फक्त एवढा कीवर्ड टाकतो. ह्याला रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागेल? थांबा, ह्याचं ऐका आधी, वेदांचं ऐका. तो मॅडमला त्रास देण्यासाठी शाळेत गेलता. किती दिवस लागतील? 2 महिने. 60 दिवस लागते. मग 60 दिवस जास्त आहेत का 54 जास्त आहेत? 60 दिवस जास्त. तो ऐकतच नाही आधी. काय करतो तो? डायरेक्ट उत्तर सांगतो. मग तुम्ही असं एखाद्याला फसवून उपयोग आहे का? हे तुमच्याकडे प्रूफ असलं पाहिजे. इंटरव्ह्यूला पण असत नाही तर काय पण तुम्ही बोलतात. त्या किरण पाटील सारखं तो माणूस म्हणतोय 400 रुपयाला CPC आली तरी चालेल. ते म्हणतोय 400ची गरज नाही, 20 रुपयामध्ये CPC आणतो. चालेल का तसं? मग आता ह्याची व्हॅल्यू बघा किती आहे? 90,000. मग ह्याला रँकिंग होण्यासाठी किती दिवस लागेल? 6 मंथ म्हणजे 6 पुढे 65. मग 70 असेल तर 7 महिने, 80 असेल तर 8 महिने. आता इथं किती? इथं 6 महिने 15 दिवस 6 महिने 15 दिवस. म्हणजे 6.5 महिने. समजलं का? तर हे जर तुम्हाला आधी बेसिक नॉलेज जर पूर्ण पक्का असेल तर तुम्हाला. आता हे बॅकलिंक म्हणजे काय? ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवरती येऊ शकतं, बॅकलिंक होऊ शकतात. मग ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती जर आणायचं असेल तर आता आपल्याला उद्यापासून शिकायचं आहे. ट्रॅफिक कसं आणणार तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती? मग बघा कसं आणणार तुम्ही? कीवर्ड रिसर्च करून आपण वेबसाईटमध्ये टाकू शकतो. एखाद्याने सर्च केलं बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस तर ते 1 नंबरला येईल. पण दुसरा ऑप्शन काय आहे आपल्याला? आपण काय सांगणार? सपोज तुमच्या इंस्टाग्रामचं पेज आहे आणि तुमचे फॉलोअर 133 येतात आणि माझे फॉलोअर 5,000 येतात. मी जर तुम्हाला मेन्शन केलं तर माझे 5,000 मधले ऍटलिस्ट 30% लोक तरी मी कोणाची स्टोरी ठेवली ते क्लिक करून पाहतील तिथं आणि तुमच्या प्रोफाईलवरती व्हिजिट करतील. आणि जर तुम्ही आवडलं तर त्याच्यातले 2-3 लोक फॉलो पण करतील. असं होईल. तसंच की आपण जर काय केलं, टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाईट आहे.
तर त्यांच्या वेबसाईटवरती दिवसाचे 11 लाख लोक येतात. किती? आणि त्यांना बोललो की तुम्ही काय करा, आमची वेबसाईट मेन्शन करा तिथं. काय करा? मेन्शन. तर त्यांनी जर त्या एक आर्टिकल लिहिलं एनएमडी बद्दल आणि तिथं जर बॅकलिंक दिली तर 11 लाखातले 11 लोक तर आपल्या वेबसाईटवरती येतील. 1100 तरी लोक येतील. मग तेवढ्या बॅकलिंक आपल्याला भेटतील. मग बॅकलिंक म्हणजे काय? ट्रॅफिक वाढवणं. मग ते बॅकलिंक वाढवायचं असेल तर काय करावं लागेल? आपण इंस्टाग्रामवरती आपण आपल्या वेबसाईटची जर स्टोरी ठेवली तर लोक क्लिक करून वेबसाईटमध्ये येतील. तर अशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती घेऊन यायचंय. तर वेबसाईटवरती घेऊन येण्यासाठी आपल्याला सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या. शेजल देशमुख तुम्हाला समजलं का? हा सर. ठीक आहे. मग SEO चे टाईप किती असतात? 3 टाइप्स. कोणते कोणते? ऑन पेज SEO, टेक्निकल SEO, ऑफ पेज SEO. ठीक आहे. आता इथं मी जर गुगलवरती सर्च केलंय तर हे कोणता SEO आहे? टेक्निकल SEO आहे का ऑफ पेज SEO आहे? तुम्हाला तेच सांगितलं मी की SEO चे 3 टाईप आहेत. ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. बरोबर सांगितलं नाही? आता SEO चे मेन टाईप काय येतं? एक मेन म्हणजे काय? ऑर्गॅनिक पद्धतीने आपण वेबसाईट रँकिंग करतो आणि त्याच्यामध्ये सब टाईप असतो लोकल SEOचा पण. लोकल SEO म्हणजे आपल्या जवळच्या एरियामध्ये आपला बिझनेस विजिबल होतो. लोकल जसं की तुमचं काय कटणीचं दुकान आहे. वेबसाईटची गरज आहे का? केक शॉपवाल्या त्याला काय वेबसाईटची गणित? ब्युटी पार्लर असलं तर असली वेबसाईट नसेल तरी चालतं. सायकलचं पंक्चरचं दुकान आहे त्याला वेबसाईटची गरज आहे का? तर त्यासाठी लोकल SEO. मग तुमचं जरी काय नसेल, वेबसाईट नसेल, तुम्हाला लोकल SEO मध्ये रँकिंग करायचं आणि वेबसाईट असेल तिथं वेबसाईट रँकिंग करावं लागतं. मग लोकल SEO चे रँकिंग फॅक्टर वेगळं येतं आणि SEO चे रँकिंग फॅक्टर वेगळं येतं आणि इथं जर असं स्पॉन्सर लिहिलेलं असेल तर त्याला बोलतात गुगल ॲड. गुगल ॲड काय दिसतं? स्पॉन्सर. SEO काय दिसतं? स्पॉन्सर नसतं, ते अनपेड असतं. पैसे पे करायची गरज नाही. आपण प्रोसेस करून ते रँकिंग करतो. लोकल SEO ला पण पैसे पे करायची गरज नाही. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? मेथड किती असतात SEO च्या? मुजीब सांग. कोणाची आठवण आलती तुला? मेथड कोणत्या असतात? त्या टाईप झाले. मेथड काय? ब्लॅक हॅट, व्हाईट हॅट आणि ग्रे हॅट. व्हॉट इज व्हाईट हॅट? म्हणजे आपण लिगली ऑथराइज करून गेलो तर रेग्युलर रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून केलो तर रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो कर. ठीक आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आले तर हा काय करा व्हिडिओ